हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू व्लॉग. आणि उद्या आहे रक्षाबंधन आणि त्याच्या आदल्या दिवशी मी आज केली आहे मस्त मिठाई. आणि तुम्ही गेस करा ही कुठली कशाची मी बनवली असेल. आणि एकदम सरप्रायझिंग आहे. तर मी ही बनवली आहे पनीरची. आणि किती त्याचा टेक्स्चर सुंदर दिसतं आहे बघा. आपल्या स्वीट शॉपमधल्या मिठाईसुद्धा मागे पडतील. तर रेसिपी बघून घ्या चला. तर मी इथे मिठाई बनवायला सुरुवात केली आहे. आणि मी हे अर्धा किलो पनीर घेतलं आहे. अर्धा किलोपेक्षा थोडंफार कमी असेल. आणि मग मी ते मस्त ग्रेट करून घेतलं आहे. कारण आपण जर हाताने कुस्करलं तर त्याच्यामध्ये थोडे थोडे लंग्स राहतील. आणि मिक्सरला जर फिरवलं तर थोडं पाणी सुटतं. त्याच्यामुळे मी किसणीने किसून घेतलं आपली चीजची जी असते त्याच्याने. आणि मस्त मी क्रश करून घेतलं. एकदम एकही लंग्स ठेवलं नाही त्याच्यामध्ये, म्हणजे असे तुकडे तुकडे ठेवले नाही आहेत. आणि छान एकदम किसून घेतलं. आणि फ्रेश पनीर घ्या, म्हणजे जे एकदम कडक रब्बरसारखं पनीर असतं किंवा पॅकेटचं पनीर असतं ते नका घेऊ. एक तर तुम्ही घरी पनीर बनवा, नाहीतर मग जे आपले असं बाहेर जे लूज पनीर भेटतं तसं घ्या. तर मी आता हे ग्रेट करून घेते. आणि ह्याच्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे पनीर, मिल्कमेड, मिल्क पावडर ऑप्शनल आहे, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे. आणि ह्याच्यामध्ये मी खवा ॲड केला आहे. तर मी आता रेसिपी स्टार्ट करते. आणि मी एक नॉनस्टिक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 छोटे चमचे तूप टाकलेलं आहे. आणि थोडंसं तूप आता गरम करते, म्हणजे झालं आहे माझं बऱ्यापैकी गरम झालं आहे. आणि मी हे म्हणजे चांगलं घरचं तूप वापरलं आहे. आणि त्याच्यानंतर मी जे पनीर ग्रेट करून घेतलं आहे ते मी आता या तुपामध्ये टाकणार आहे. आणि गॅस एकदम बारीक करा आणि तेल पहिलं तूप तापवून घ्या. आणि मी आता हे पटापट ढवळणार आहे. आणि पनीर काय जळणार नाही, कारण आपण पूर्ण त्याला क्रश केलं आहे. तर ते पूर्ण असं ना एकदम स्मूथ टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि मी आता तुपामध्ये ना फटाफट हे फ्राय करून, म्हणजे पूर्ण मेल्ट झाल्यासारखं करून घेते. पूर्ण मेल्ट होतं. आणि एकदम फ्रेश पनीर घ्या, त्याच्याने ती तुमची जी मिठाई आहे ती एकदम मस्त लागते, एकदम मेल्ट होते तोंडामध्ये. आणि लिटरली मी सांगू, ही तुम्हाला मी फर्स्ट टाईम बनवली आणि मी तुम्हालासुद्धा दाखवली. त्याच्यानंतर मी घेतलं इथे खवा. आणि खवा जसं तुम्हाला म्हणजे मी काही ही मेजरमेंट वगैरे घेतली नाही, पण मग मी अर्धा किलो पनीरला 1 पाव खवा घेतलेला. आणि जर खवा नसेल तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला जर खवा नाही टाकायचा आहे तरी पण चालेल, खूप छान टेस्ट लागते. आणि मी मिल्कमेड ह्याच्यासाठी घेतलं आहे कारण एक रिच टेक्स्चर येतं स्वीटला, कारण आपण साखर वगैरे टाकतोच. मी थोडीशी साखरसुद्धा टाकणार आहे, पण मिल्कमेडने ना एक रिच टेक्स्चर येतं आणि एकदम छान स्वीट होतं. त्याच्यानंतर मिल्क पावडर मी याच्यासाठी घेतली की छान बाइंडिंग होईल. आणि मी केसर घेतलं आहे याच्यामध्ये. आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतील ना ते घ्या. आणि वेलची पावडर. एवढ्या छोट्या कमी वस्तू आहेत आणि खूप छान मिठाई होते. तर मी आता हे बघा पनीर आहे ना बऱ्यापैकी मी ना त्याच्यातलं ना पनीरमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं. तर ते पाणी जेव्हा आपण गरम करतो ना पनीर, तर ते पाणी सुटत जातं. तर ते पाणी आपल्याला थोडंफार सुकवायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी आता इथे खवा घेतला. आणि माझा खवा असतो फ्रीझरमध्ये, मी डायरेक्ट डीमार्टमधून पॅकेट घेते. तर मी ते ना फ्रीझरमधून काढायला आधी विसरली, माझं अचानक ठरलं करायचं. तर मग मी हे बघा, मी थोडं क्रश करत होती पण ते कडक होतं, त्याच्यामुळे एकदम थोडं थोडं निघत होतं. तर मग मी विचार केला टाईम वेस्ट करण्यापेक्षा डायरेक्टली हा खवा आहे ना तो मी पॅनमध्ये टाकला. कारण पनीर ऑलरेडी गरम झालं आहे आणि पॅन पण चांगला तापलेला आहे. आणि खवा काय लगेच मेल्ट होतो, कारण एकदम तो एक सॉफ्ट असतो. तर हे बघा, मी आता जे किसलेला खवा आहे तो पण टाकला आहे त्याच्यामध्ये. आणि खवा टाकला ना तर ॲक्च्युली ती पनीरची जी मिठाई आहे ना ती खूप छान होते. तर हे बघा, आता त्याला पाणी सुटलं. आणि मी जरा आता 10-15 मिनटं ना मस्त मी बारीक गॅसवर त्याला ठेवणार आहे. आणि उलटं सुलटं जे काय म्हणजे निघेल. आणि तुम्ही ना खवा आहे ना फ्रीझरमध्ये आधीच काढून ठेवा, नाही तर माझ्यासारखं असं टाईमपास होईल. तर मी फ्रीझरमधून काढला. आणि हे बघा, मी असं स्पूनने जेवढं सॉफ्ट होते तेवढं काढत जाते. आणि एकदम इझी स्वीट आहे. म्हणजे ॲक्च्युली काय होतं ना, बाहेर अनहायजीन असतं किंवा मग व्यवस्थित बनत नाही किंवा जास्त गोड असते. तर आपण आपल्या हिशोबाने आपल्याला हवी तशी बनवू शकतो मिठाई. आणि ह्याच्यातून बघा आता पाणी निघायला सुरुवात झाली आहे ना पनीरचं, तर ते आपल्याला कम्प्लिटली ड्राय करायचं आहे, जेणेकरून आपली मिठाई एकदम छान त्याच्या वड्या पण पडतील आणि खूप दिवस टिकेल पण. म्हणजे इन केस तुम्हाला
कोणाकोणाला असतं आवड की रोज थोडं थोडं काढून काढून खावं माझ्यासारखं. तर तसं कोण असेल तर त्याला रोज एक म्हणजे थोडंसं थोडंसं खाल्लं तर छान वाटतं. तर मग मी खूप दिवस टिकण्यासाठी तुम्हाला हे सांगते की त्याच्यातलं पाणी पूर्ण सुकवून टाका. आणि इथे बाजूला मी ते पनीर तर ठेवलंच आहे आणि बाजूला माझं दुसरंही काम चालू आहे, कारण आता रात्र झाली आहे, म्हणजे जवळपास 9:30 झाले आहेत आणि आरुषची आत्तू आली आहे, त्याचा शौर्यदादा आला आहे, त्याचा भाऊ आला आहे रक्षाबंधनसाठी, नितेशला राखी बांधण्यासाठी. तर मी स्पेशली त्यांच्यासाठी बनवते आणि भाऊजी आले नाही आहेत तर त्यांना मला पाठवायचे स्वीट म्हणून मी हे बनवते. तर मग मी आता हे बघा बऱ्यापैकी मी ठेवून दिलं तर ते पाणी सुकले तर मी साईड बाय साईड ते सुद्धा काम करते की एका साईडला माझं जेवणाची तयारी चालू आहे. वांग्याची कापं बनवायची मी करत होती आणि वांग्याची कापं बनवायची तयारी माझी एका साईडला चालूच आहे आणि एका साईडला मी हे मध्ये मध्ये स्टेअर करते. आणि मी गॅस बारीक ठेवला आहे, गॅस बारीकच ठेवा, नाहीतर पटकन पनीर आहे ना असं ब्राऊन होईल आणि मग त्याचं टेक्स्चर जरा खराब होईल किंवा गुठळ्या होतील. त्याच्यामुळे गॅस बारीकच थोडा मीडियम हे फ्लेमवर ठेवा. आणि त्याच्यानंतर मी आता एक 4-5 चमचे बाइंडिंगसाठी मी मिल्क पावडर टाकते आणि मिल्क पावडरने टेस्ट पण छान येते. आणि हे बघा माझी ॲक्च्युली संपत आली आणि मग मी अंदाजे म्हणजे अशी मोजून टाकते, पण ते जवळपास 4 ते 5 चमचे मी मिल्क पावडर टाकणार आहे. आणि परत मी हे मस्त एकदम स्मूथ टेक्स्चर आणि एकदम क्रीमी टेक्स्चर होईल आता ते ढवळून घेणार. आणि त्याच्यानंतर ते झाल्यानंतर मी आता ड्रायफ्रूट्स म्हणजे मी ॲक्च्युली ना काजू आणतो ना, आम्ही कोकणातून आणते मी काजू आणि ते स्टोअर करून ठेवते फ्रीझरमध्ये. तर मी सालासकट आणते कारण मला स्टोअर करायचे असतात आणि सालासकटचे जे काजू असतात ते जास्त दिवस स्टोअर राहतात. तर मी एका साईडला सालं सोलत होती काजूची आणि पिस्ता पण साल काढून टाकत होती, कारण मला आता ते डेकोरेशनला लागेल म्हणून. मग मी सगळं ते क्लीन करून एका साईडला ठेवत होती. एका साईडला चालू आहे जेवण आणि मुलांना लागली भूक, तर मी सगळी 3-4 कामं एकत्र करत होती. तर हे बघा मी आता मध्ये मध्ये काय करते, थोडं ढवळते आणि मग थोडा वेळ ते ठेवून देते आणि जास्त वेळ नाही लागत त्याला. ॲक्च्युली माझं दुसरं काम चालू होतं म्हणून मी तो गॅस बारीक करून टाकत होती. नाहीतर तुम्ही जर कंटिन्यू स्टेअर करत असाल तर तुम्ही थोडा मोठा गॅस करून फटाफट हलवून ती मोकळं होऊन जाल तुम्ही. तर हे तुम्हाला सांगू का, पूर्ण जर तयारी असेल ना ह्याची, सगळे साहित्य असेल ना, तर जवळपास 20 मिनटात तुमची मिठाई एकदम रेडी होते आणि एकदम टेस्टी होते. आणि मी केल्यानंतर आहे ना या लोकांना सगळ्यांना खायला दिली तर त्यांना एवढी आवडली. आणि मला माझा भाचा म्हणजे माझ्या नंदेचा मुलगा बोलतो, मामी ही तू नक्की बनवली आहे का, कारण मला तो बोलतो की मला बघून पण वाटत नाही आणि टेस्टने तर अजिबात नाही वाटत आहे, कारण एकदम बाहेरून आणल्यासारखी वाटत होती. आणि तर मी बोलली नाही त्याला मी बनवली आहे म्हणून, तर तो बोलतो एकदम छान झाली आहे आणि सगळ्यांना आवडली, नानीला पण खूप आवडली. आणि जर तुम्हाला शुगर वगैरे असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदम कमी साखर टाका आणि नाही टाकली ना तरी एवढी सुंदर लागेल, कारण खव्यामध्ये थोडासा गोडवा असतो आणि आपण जे कंडेन्स मिल्क टाकतोय ना त्याच्यामध्ये सुद्धा गोडपणा असतोच. म्हणजे ज्यांना साखरचं टेक्स्चर नाही आवडत ते लोक कंडेन्स मिल्क टाकतात. तर मी इथे अमूलचा 200 ml कंडेन्स मिल्क घेतलं आहे आणि ते सुद्धा मी टाकणार आहे. आणि आता हे टाकल्यानंतर ते एकदम क्रीमी टेक्स्चर आणि एवढं छान वाटत होतं ना, मस्त. म्हणजे मला ना ॲक्च्युली स्वीट्स रेसिपी बनवण्यापेक्षा ना स्पायसी रेसिपी आवडतात, पण मी ना आजकाल बनवायला लागले तर मला आता ह्या पण आवडायला लागल्यात बनवायला. आणि ॲक्च्युली मी गुलाबजामची पण रेसिपी बनवली, म्हणजे रेडी टू यूजचं ते पॅकेट होतं त्याचेच बनवले, पण खरंच खूप छान झालेले. आणि मला तीसुद्धा रेसिपी तुमच्यावर शेअर करायची आहे, पण जरा आरुषा चालू आहेत एक्झाम, त्याच्यामुळे मी त्याचं जरा स्टडी वगैरे घेण्यामध्ये बिझी आहे, तर मी ती रेसिपी टाकायची राहिली. पण म्हटलं उद्या रक्षाबंधन आहे तर ही रेसिपी तरी टाकते, कारण ही एकदम झटपट रेसिपी आहे. आणि पनीर तर शक्यतो आपल्याला कुठेही इझिली भेटतं किंवा सगळ्यांच्या फ्रीजमध्ये असतं, आणि नसेल तर आपण दूध फाडून आपण लगेच बनवूसुद्धा शकतो. आणि कंडेन्स मिल्क नसेल तर तुम्ही साखर टाकून बनवू शकता, खव्याची काही गरज नाही आहे मिल्क पावडर असेल तर. आणि मिल्क पावडर पण कुठल्याही दुकानात अवेलेबल असते कधीही. आणि ड्रायफ्रूट्स आपल्या घरात 12 महिने असतात. तर
ही एकदम इझी स्वीट जे मिठाई मी बोलते पनीरची, ती तुम्ही नक्की बनवून बघा. जी मी जशी बनवते तशी बनवा आणि खरंच खा, खूप आवडेल. आणि मला आवडली तर कमेंटसुद्धा करा. तर मी आता ह्याच्यामध्ये तूप सुटलं आहे, तर मी आता केसर टाकते. आणि मी खूप जास्त असं ढवळणार नाही आहे, मी आता मध्ये मध्ये ढवळते कारण लागायला नको म्हणून. बाकी असं आपल्याला खूप वेळ असं जसं आपण बासुंदी वगैरे बनवतो तर खूप वेळ ढवळत राहायला लागतं, तसं काहीही नाही आहे. आणि नॉनस्टिक पॅन घ्या म्हणजे बरं पडतं, कारण कुठल्याही मिठाई वगैरे बनवायची असेल ना तर नॉनस्टिक पॅन असेल तर बरं पडतं, कारण त्याचं टेक्स्चर पण छान येतं. आणि मग मध्ये मध्ये ते पॅनला लागलं, समजा नॉर्मल पॅन असेल तर मग ते कडक लागतं, मग मध्ये नरम लागतं, मग त्याची मजा येत नाही. तर हे बघा आता माझं झालेलंच आहे ऑलमोस्ट सगळं. तर मी आता ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची राहिली आहे माझी. तर चला बघून घ्या तुम्ही पण पुढे मी काय करते. तर इथे 10 मिनटानंतर आपलं जे पनीर आहे ते मस्त ड्राय झालेलं आहे. आणि मी विचार केला थोडंसं अजून स्वीट असावं, कारण भाऊजींना वगैरे स्वीट जास्त आवडतं. तर मी थोडीशी साखर ॲड केली आहे, कारण साखरेचा गोडवा मिठाईमध्ये छान लागतो. आणि हे कंडेन्स मिल्क वगैरे आत्ता आलं आहे, नाही तर पहिले तर मिठाईमध्ये साखरेनेच गोडवा यायचा. तर मी आता ते पण टाकलं आहे साखर, 2 ते 3 चमचे. आमचा चमचा एकदम छोटासा आहे. आणि जे कंडेन्स मिल्क राहिलेलं ते पण मी थोडंसं राहिलेलं ते पण टाकून घेतलं आहे आता. तर आता जे मला कलर आणि टेक्स्चर हवं होतं ते ऑलमोस्ट झालेलं आहे. तर मी बारीक गॅसवर ठेवलं आहे. आणि एका साईडला मी आता इथे हे ड्रायफ्रूट चॉपर घेतलं आहे ऑनलाईन. आणि तुम्हाला जे हवं असेल तर त्याची मी लिंक नक्की दिली. खूप छान आहे आणि स्वस्त आणि मस्त आहे. कारण आपण ड्रायफ्रूट्स एवढे छोटे छोटे कापत बसतो आणि ते कापले जात नाही. स्पेशली बदाम कापणं म्हणजे एक टास्क असतं. तर मी ना त्याच्यासाठी ही छोटंसं म्हणजे काय बोलतात त्याला, कटरच असेल तर ते घेतलं आहे मी, चॉपर. तर आधी मी बदाम आणि काजू करून घेते आणि एका साईडला मी वेलची पावडर टाकली बऱ्यापैकी, कारण थोडंसं असं दुधाचा स्मेल असतो तो कोणाकोणाला आवडत नाही, तर त्याच्यासाठी. आणि आता कलर बघू शकता, मगाशी एकदम असा व्हाईट कलर होता आणि आता एकदम क्रीम कलर आला आहे, असा छान गोल्डन ब्राऊन. आणि मी एका साईडला बदाम आणि काजू क्रश करून घेणार आणि दुसऱ्या साईडला मी पिस्ता वेगळे कट करणार आहे आणि ते पण मी ॲड करणार आहे नंतर. तर हे बघा मी क्रश करून घेते. तर मी आता गॅस बंद करून बॅटर खाली उतरवलं आहे. आणि डेकोरेशनसाठी जो सिल्वर पेपर असतो जो मिठाईवाला होता त्याला काय बोलतात ते मला माहिती नाही, तर तो मी केकसाठी आणलेला, तर तो पण मी लावणार आहे. जर तुम्हाला भेटला तर लावा, थोडं छान दिसतं ना मग ते असे सिल्वर असेल मिठाईवर काजू कतरीसारखं. तर मी आता माझ्याकडे हा ट्रे होता तर त्याच्यामध्ये मी काढून घेतले आणि थोडासा नॉर्मल, काय लाटणं बिटणं वगैरे फिरवायचं नाही आहे. जो स्पॅच्युलाने आपण हे करत होतो त्याने हे बघा मी मस्त स्क्वेअर शेपमध्ये त्याला जरा इक्वली करणार आहे. आणि जास्त असे जाड मोठी अशी ठेवणार आहे, थोडं कमी टेक्स्चर म्हणजे असं हाईटला थोडी कमीच ठेवणार आहे. आणि असं प्लेन करून घेते मस्त, जेणेकरून आपल्या ज्या मिठाईच्या वड्या असतात ना त्या छान पडतील. आणि हा जर मिठाईचा तुकडा जर तुम्ही ड्रोनमध्ये जर कोणाला सर्व केला ना तर कोणाला कळणारच नाही की तुम्ही घरी बनवले, कारण एकतर टेस्ट अप्रतिम आणि त्याच्यानंतर जर तुमचं जे त्याचे लुक्स आहेत ते तर छान असतील तर मग बघायलाच नको. तर हे बघा इझिली एकदम स्मूथ असल्यामुळे पनीर आणि एकदम फ्रेश असल्यामुळे इझिली मी जसं सेट करते तसं ते सेट होतं. तर त्याच्यानंतर मग मी आता ह्याच्यावर लावून घेणार आहे सिल्वर कलरचा जो पेपर असतो स्वीट शॉपमध्ये जो स्वीटला लावतात. तर ते कुठे भेटतो ते मला विचारू नका, कारण मी हे घेतलं आहे, माझं जे केकचं मटेरियल मी घेते त्यांच्याकडून, कारण मी हे केकसाठी यूज करायची. मी फर्स्ट टाईम मिठाईसाठी यूज करते, मी ॲक्च्युली फर्स्ट टाईम मिठाई बनवते. तर मी हे बघा मस्त आता स्क्वेअर शेपमध्ये करून घेतलं आहे. तुम्हाला जो शेप आवडेल ना त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घ्या आणि थिकनेस पण जेवढी हवी असेल तेवढी. तर मी आता पहिलं ड्रायफ्रूट्स टाकत होते, नंतर माझ्या लक्षात आलं की तो पेपर चिटकणार नाही आणि हे बॅटर गरम होतं, तर थोडं थंड केल्यानंतर जर तो सिल्वर पेपर लावला तर जास्त बेटर राहील. पण मला होती घाई आणि मला हे ना जेवायच्या आधी कंप्लीट करायची होती ही रेसिपी, जेणेकरून म्हणजे जेवल्यानंतर आपण फ्री होऊ, कारण परत जेवल्यानंतर
झाल्यानंतर ना खूप कंटाळा येतो तेच काम करायला. तर मला जसं जमतंय तसं मी मध्ये मध्ये करते. आणि हे बघा गरम असल्यामुळे ना ते चिटकत नाही आहे. तर थोडीशी नॉर्मल रूम टेम्परेचरवर आली ना की मग तुम्ही त्याच्यावर जे काय वरती लावायचं आहे डेकोरेट करायचं ते करा. तर मी आता हे सगळं लावून घेणार आणि त्याच्यानंतर थोडंसं स्पॅच्युलाने प्रेस करणार. मग मी त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकणार आणि केसर टाकणार. परत स्पॅच्युलाने हे करणार, त्याच्यावर प्रेस करून घेणार आणि मग मला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. मी तर स्क्वेअर शेपमध्ये कट केली नॉर्मल आपली, कारण फर्स्ट टाईम आहे तर जास्त ट्रायल नको म्हणून मी. पण इझिली कट झालं, काही नाही, मस्त पीस पण निघाला छान. तर हे बघा जसं जमतं तसं मी लावून घेते. तर माझा आता तो पेपर लावून झाला आणि मी आता टाकते पिस्ता. आणि पिस्ता टाकून झाले की मी काजू आणि बदाम टाकेल. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. अंजीर पण ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बॅटर बनवता जे ह्याचं पनीरचं, तर त्याच्यामध्ये तुम्ही अंजीरचे पीसेस पण कट करून टाकू शकता. भरपूर काय काय एकाच रेसिपीमध्ये एवढ्या व्हरायटीज आहेत ना जे आपण करू शकतो. आता मी ही जी बनवली ती ही माव्यासारखी लागते. जर तुम्ही त्याच्यात अंजीर टाकलं तर ती अंजीरची बर्फी होऊन जाईल. तर खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो जर आपल्याला आवड असेल तर. मी आता ही ट्राय केली, नेक्स्ट टाईम मी नक्की अंजीर करेन आणि तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. ते हे बघा नॉर्मली मी स्पॅच्युलाने नॉर्मल वरवर मी प्रेस करते जेणेकरून ते पडायला नको आणि खाताना मस्त ड्रायफ्रूटचं दाताखाली ड्रायफ्रूट्स येतील तर मस्त क्रंची लागेल आणि खालून मस्त सॉफ्ट एकदम पनीरचं टेक्स्चर. तर हे बघा मी आता मस्त शेप देऊन घेते आणि ॲक्च्युली ना मी कट केलं हे मस्त पीसेसमध्ये आणि नेमकं ना जे कटिंग करत होते ना त्याचं शूट करायचं राहून गेलं आणि हे बघा किती सुंदर दिसतंय. तर मी आता टाकते ह्याचं केसर, कारण मिठाई म्हटल्यावर केसर तर आलंच आणि छान दिसतं. आणि तुम्ही ह्याला ना आपल्या बॉटलचे झाकण असतात ना त्याने जरी कट केलं ना तर पेड्यासारखं होईल, ते पेढा होईल. तर हे बघा म्हणजे मी माझ्या ह्याच्याने आयडिया देते तुम्हाला, किंवा ज्यांच्याकडे कुकी कटर असेल तर त्याने माझ्याकडे ते सुद्धा होतं पण माझ्या लक्षात नाही आलं की त्याने कट करायचं. तर मग मी स्क्वेअरमध्ये केलं आणि नेमकं ती क्लिप मला कटिंग करताना दाखवायची होती पण ती शूट नाही झाली माझ्याकडून. तर चला मी आता आणि ताई मला नमिताताई इथे होत्या त्या मला विचारत होत्या हे काय लावलं आहे तू, कुठून आणलं, काय. त्यांना पण एक्साइटमेंट होती की एवढं छान बनवलं कसं आणि कुठून आणला तो पेपर, कुठे भेटतो. तर त्या माझ्याशी बोलत होत्या. तर आमचं ते चर्चा चालू होती. तर हे बघा त्या शूट करतायत आणि आता मी त्यांच्याकडे कॅमेरात होल्ड केलं आहे. तर हे बघा आता मी मस्त माझी झालेली आहे आणि मी नेमकं कटिंग करून झाल्यानंतरचा ही क्लिप आहे. तर हे बघा मी कटिंग केल्यानंतर पीस पूर्ण उचललं आहे आणि अजून पण गरम आहे. जर थोडा थंड झाला ना तर तो अजून सेट होईल फ्रीजमध्ये ठेवला तर 10 मिनटं. तर हे बघा पहिलं जे मी काही गोड बनवते मी पहिलं माझ्या बाप्पासाठी काढते, देवासाठी काढते. तर मी देवाला ठेवण्यासाठी मस्त बाउलमध्ये हे स्वीट काढलं आहे. तर तुम्हाला ही छान छोटीशी सुंदर आणि टेस्टी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर नक्की करा. आणि आता फेस्टिवल सुरू होत आहेत, गणपती, नवरात्री, रक्षाबंधन, बरंच काय काय आहे. तर तुम्ही नक्की ही बनवून बघा आणि ह्याच्यामध्ये ॲडिशनल तुम्ही काय काय करताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी पण तुम्हाला फॉलो करून मी सुद्धा बनवेल आणि मी सुद्धा शिकेन. तर तुम्हाला ही आपली पनीरची छोटीशी रेसिपी आणि मिठाई कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आणि सबस्क्रायबर तर आपले पटापट वाढतात दिवसाला, पण व्ह्यूज आणि लाईक्स वाढत नाही. तर नक्की तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून आपले व्हिडिओज अजून सगळ्यांकडे जातील आणि ते सुद्धा आपले व्हिडिओजला अजून आवडीने बघतील. आणि माझं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट बघते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला काय करायचं आहे, तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. बाय बाय.